पंढरीची वारी सुरू झाली की आपल्याला सगळ्यांना आठवतो तो पंढरीची वारी हा चित्रपट. हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्ष झाले असले तरी या चित्रपटातील व्यक्तिरेखा, नायक, नायिका सगळेच आपल्या लक्षात आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी केलं होतं, तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाडगे यांची होती. ह्या चित्रपटात सुरुवातीला जयश्री गडकर नव्हे तर अभिनेत्री रंजना नायिकेच्या भूमिकेत होत्या. पण त्याच दरम्यान रंजना यांचा अपघात झाला आणि सगळ्या गोष्टी बदलल्या. या चित्रपटाचे आळंदी ते पंढरपूर मार्गे असे 70% चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण त्याच दरम्यान रंजना यांना अपघात झाला आणि त्या अंथरुणावर खिळल्या. त्यांच्यासाठी या चित्रपटाचं चित्रीकरण 2 वर्ष थांबवण्यात आलं होतं. रंजना या पूर्णपणे बरं होतील अशी निर्मात्यांना खात्री होती. रंजना यांच्यावर त्या दरम्यान 25 शस्त्रक्रिया झाल्या, पण त्या काही चालू शकल्या नाही. त्या अंथरुणावर खिळून असल्याने आता चित्रपटातील नायिका बदलावी असं अण्णासाहेबांना त्यांच्या अनेक नातेवाईकांनी समजावलं. सुरुवातीला तर ते ह्या गोष्टीसाठी तयारच नव्हते, पण आता काहीही पर्याय नसल्याने त्यांनी रंजना यांची ही भूमिका जयश्री गडकर यांना दिली. चित्रपटात कोणताही कलाकार बदलण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अरुण सरनाईक दिसणार होते, पण त्याच दरम्यान अरुण सरनाईक यांचे निधन झाले. हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेबांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या काळात हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च झाला होता. कितीही संकट आली तरीही विठुरायासाठी मी हा चित्रपट बनवणार असं अण्णासाहेबांनी ठरवलंच होतं आणि त्यामुळेच त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. जयश्री गडकर यांना या चित्रपटात घेण्याआधी अण्णासाहेब यांनी रंजना यांना भेटून रंजना यांची परवानगी घेतली होती. कारण रंजना यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते, त्यामुळे त्यांनी परवानगी देणं गरजेचे होते असं त्यांना वाटत होतं. 28 डिसेंबर 1988 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणे देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या चित्रपटासाठी प्रेक्षक लाईन लावून तिकीटं खरेदी करत होते. जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, दीनानाथ टाकळकर, राघवेंद्र कडकोळ, सुरेश नंदिनी जोग, बकुल कवठेकर, आशा पाटील, अशोक सराफ यांचा सगळ्यांचाच अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. सगळ्यात जास्त कौतुक झालं होतं ते छोट्या विठुरायाचं. बकुल कवठेकरनी ही भूमिका साकारली होती. त्याच्या हावभावावरून प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रेमात पडले होते. पंढरीची वारी आली की हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात.